नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजन विचारे यांच्या प्रचारार्थ काल ठाणे शहरामध्ये एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री उद्धव ठाकरे यांच्यासह सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील या सभेला उपस्थित होते. यावेळेस बोलताना मोदीची गाईवर नाही तर महागाईवर बोला असा हल्लाबोल श्री उद्धव ठाकरे यांनी केला. भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ठाणे शहरामध्ये आहे. भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. मग ठाणे शहरातला उमेदवार भारतीय जनता पार्टीचा का दिला नाही? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंजाच उचलायचा का, असा सवाल करत यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेल्या असंतोषावर फुंकर घातली. त्याचप्रमाणे पूनम महाजन यांचं तिकीट का कापलं असा सवाल देखील यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी केला. पूनम महाजन या प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी प्रमोद महाजनांनी आयुष्य वेचलं. आज त्याच प्रमोद महाजनांच्या लेकीवर घरी बसायची पाळी का आली असा सवाल देखील यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवसेना हा स्वतंत्र अस्मिता असलेला पक्ष आहे. एक प्रचंड मोठी अशा प्रकारची ही चळवळ आहे. कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या वल्गना केल्या जात आहेत त्या पूर्णपणे चुकीचं आहे असं देखील यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. बघूया उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय म्हणत आहेत. पण एका बाजूला तुम्ही घराणेशाहीचा उद्धार करता. मगाशी डोंबिवलीला गेलो होतो, तिकडे घराणेशाहीमध्ये त्या गद्दाराच्या पोराला कसं काय उमेदवारी दिली तुम्ही? घराणेशाहीचा तुम्हाला जर का एवढा तिटकारा आहे तर गद्दारांची घराणेशाही चालते. मग गद्दारांची घराणेशाही चालत असेल तर शिवसेना प्रमुखांची तर सोडूनच द्या. ज्या व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या प्रमोद महाजनच्या मुलीला पूनमला तुम्ही मुंबईमध्ये उमेदवारी का नाही दिली? काय गरज होती? का कापलं तिची उमेदवारी? काय तिची चूक काय आहे? तिच्यात कमी काय आहे? हे मोदीजी सांगा ना. तुम्ही उद्या येता ना मुंबईत, सांगा. मी तुम्हाला जाहीर आव्हान देतोय की तुम्ही आमच्या प्रमोदजींच्या मुलीची उमेदवारी का कापलीत? काय कारण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटिसा बजावण्यात आल्या असून 15 ते 19 मे या कालावधीत विभागातून बाहेर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री जितेंद्र आव्हाड यांनी या नोटिसांना विरोध केला आहे. पोलिसांनी पक्षपाती कारवाई करू नये. अशा प्रकारच्या नोटिसा बजावणं हे पोलिसांसाठी योग्य नाही असा इशारा देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी दिला. ज्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या नोटिसा दिल्या आहेत ते माझ्या गाडीतनं मुंबऱ्यामध्ये फिरतील असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. जर अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात येत असतील तर आम्ही ठाणे शहर बंद करू असा इशारा देखील यावेळेस आव्हाड यांनी दिला. मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. शिवसेनेचे कल्याण आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे साहेब आणि नरेश म्हस्के साहेबांना आपला दवाखाना आणि वनरूपी क्लिनिकच्या वतीने जाहीर पाठिंबा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये पुन्हा एकदा उष्णतेची तलखली वाढल्याचं चित्र बघायला मिळत आहे। गुरुवारी सकाळी तापमानाचा पारा 34 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेला। कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असताना सायंकाळी ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई तसंच ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा आणि आभाळ भरून आलं। त्यानंतर 5:30 वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला। ठाणे जिल्ह्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे 2 दिवसांची उष्णतेची लाट बघायला मिळाली होती। मात्र पावसामुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा किंचित कमी झाला। भारतीय जनता पार्टीचे नेते विनोद तावडे यांनी काल ठाणे शहरामध्ये येऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। लोकसभा मताधिक्यावर पालिकेत उमेदवारी दिली जाईल याचा पुनरुच्चार विनोद तावडे यांनी केला। कोणत्या प्रभागातून उमेदवाराला किती मतदान झालं याचा सखोल अभ्यास केला जाणार असून त्यानंतरच प्रभागातील संबंधित पदाधिकाऱ्याला आगामी निवडणुकीमध्ये उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल। त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा तुमच्या उमेदवारीवर गदा येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे, पण मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचं असेल तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी झपाटून काम करण्याची गरज आहे असं मत देखील यावेळेस विनोद तावडे यांनी व्यक्त केलं। ठाणे हॉकी अकादमीच्या उन्हाळी शिबिराची सुरुवात उत्साहात झाली आहे। भारतीय हॉकीचे माजी प्रशिक्षक क्लेरेन्स लोबो आणि भारताच्या आशिया चषक प्रतिनिधी वैशाली पवार आणि मध्य रेल्वेचे ॲथलेटिक प्रशिक्षक नागेश शेट्टी यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। एकंदर 47 खेळाडू यामध्ये सहभागी झाले। हे सगळे खेळाडू आपले कौशल्य सुधारण्यासाठी आणि क्षेत्रातील सर्वोत्तम व्यक्तींकडून शिकण्यास उत्सुक होते। शिबिराची सुरुवात व्यावसायिक खेळाडूंच्या प्रदर्शनीय सामन्याने झाली। यामध्ये प्रतिभा आणि खेळाबद्दलची आवड दिसून आली। मुकेश ठोंबरे यांनी यावेळी डेकॅथलॉनचं आभार व्यक्त केले। त्यांनी शिबिरासाठी मैदान उदारपणे देऊ केलं। खेळाडूंना सराव आणि सुधारण्यासाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या। या व्यतिरिक्त इन सोलार, एक सोलार पॉवर EPC कंपनी सर्व सहभागींसाठी हॉकी स्टिक, बॉल आणि टी-शर्ट्स प्रायोजित केले। यामुळे कार्यक्रमात एकतेचा आणि सांघिक भावनेचा स्पर्श झाल्याचं श्री मुकेश ठोंबरे यांनी सांगितलं। We are very pleased to have Clarence Lobo, Dronacharya Awardee of India from the President in 2018, as our chief guest for today's inauguration of our hockey camp here in Thane, Ghodbunder Road at Decathlon. Clarence, please tell us what you feel. We really appreciate all your support in coming so far to be with us. First and foremost, I would like to thank you all for organizing this summer camp.
it's really great to see so many hockey players in Thane, and I remember we met about three weeks ago, and it was too fast to see so many players together, and I hope together we will start building future champions. माझं नाव वैशाली पवार. मी हॉकी खेळलेली आहे सिन्स 1982पासून खेळते. आय हॅव प्लेड मेनी नॅशनल्स, आय हॅव प्लेड इंटरनॅशनल्स. आणि मग नंतर मी ठाण्यात आले लग्न झाल्यानंतर. पण ठाण्यात एवढं हॉकी बघितलं नाही. आणि आता आय एम ग्लॅड मुकेश सर इथे हॉकी चालू करतायत. माझी इच्छा आहे की ठाण्यामध्ये लोकांनी यावं, खेळावं, कारण इट इज ॲन अमेझिंग गेम. लोकांनी यावं, कम टू द अकॅडमी, गेट सम एक्सपिरियन्स. बघा कसं छान आहे हा गेम. नक्की खेळा, नक्की या. Hello, good evening. Hi, I am Rohan from Decathlon Thane, and I am very happy to have the entire Thane Hockey Academy to start this summer camp here at our playground. It's a unique thing happening first time with us at our playground, and I think in Thane also we really should start promoting this sport, and as it's our national sport, it is really it's a really good platform for people to start practicing the sport here at our playground along with Thane Hockey Academy. Thank you. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.